शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एका मक्याच्या प्लॉटवरती आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मका हे जे वाण आहे, जे श्रीराम बायोसीडचं 9792 हे जे वाण आहे, तर या वाणाबद्दल तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून। कारण का की सध्याच्या काळामध्ये आपण आपल्या शेती जमिनीमध्ये की आपण आपल्या जमिनीचं जे उत्पादन आहे हे दुप्पट वाढवणं किंवा हे वाढवणं हे खरंच खूप काळाची गरज बनलेली आणि त्यामध्ये श्रीराम बायोसीडची जी 9792 ही जी संकरित जी मका आहे ह्यांनी नक्कीच काम केलेलं आहे। तर ह्या मक्याचं तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून वैशिष्ट्य सांगणार आहे। त्याचबरोबर ही जी मका, हे जे मकाचं जे वाण आहे, हे मकाचं वाण बरेचशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये लावलेलं आहे। अशा आपण शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती देखील आलेलो आहे। म्हणजे या शेतकऱ्यांचा, संपूर्ण शेतकऱ्यांचा अनुभव आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आणखीन आपल्या या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र जरूरच लाईक करा। तर मंडळी, आणखीन आता सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला मी 4-5 मुद्दे या ठिकाणी सांगणार आहे। पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा की ह्याचं जे तुम्ही या मकाचं जे काही रंग बघू शकता, एकदम म्हणजे नारंगी रंग आहे आणि कणीस बघू शकता तुम्ही, म्हणजे एकदम वरतीपर्यंत भरलेलं आहे, वरतीपर्यंत कणीस भरलेलं आहे आणि याने नक्कीच आपल्याला जे उत्पादन आहे हे उत्पादन नक्कीच आपलं वाढणार आहे। त्याचबरोबर ह्या ज्या रांगा आहेत, म्हणजे ह्या ज्या मक्याच्या ज्या रांगा आहेत हे 18 ते 20 पर्यंत रांगा असणार आहेत, त्यामुळे देखील आपलं मक्याचं उत्पादन वाढणार आहे। त्याचबरोबर आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बदलत्या वातावरणामध्ये कित्येक तरी असे वाण आहेत की त्यांना रोगांना जास्त वाण ते बळी जातात किंवा रोगांना कित्येक तरी मका जास्त बळी पडतात। तर ही मका जास्त करून रोगाला बळी पडत नाही मित्रांनो, त्यासाठी हे वाण आपण लावणं गरजेचं आहे। तर मंडळी, मग हा वाण कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फायद्याचा ठरलेला आहे किंवा शेतकऱ्यांचं या वाणाबद्दल काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्या तोंडीच ऐकणार आहोत। माझे नाव वैभव गंगाराम दांगडे, मी देऊळगावचा एक शेतकरी, युवा शेतकरी। तर या ठिकाणी आपण आलेलो आहेत ते किरण नवले यांच्या शेतामध्ये। तिथं यायचं कारण असं की त्यांनी बायोसीड कंपनीची 9792 या वाणाची मका या ठिकाणी त्यांनी पेरली होती। तर मका पेरल्यानंतर आत्ता आम्हाला कळालं ते पाहिल्यानंतर की मकाची साईज आणि शेवटपर्यंत जो चारा आहे, जर जनावरांसाठी लोक करत असतील तर तो एकदम हिरवा चारा आहे आणि मकाचं जर कणीस पाहिलं ना तर पूर्ण शेंड्यापर्यंत त्याला दाणा आलेला आहे आणि सोलून जर बघितली आपण मका तर प्रत्येक दाणा जर ग्रॅमवर जरी मोजला तरी जवळजवळ सारखाच भरण अशी त्याची कंडिशन आहे आणि उत्कृष्ट प्रमाणे ते मका पण आलेली आहे आणि चांगल्या प्रमाणात नक्कीच उत्पन्न भेटेल। जर शेतकऱ्याला उत्पन्नाच्या दृष्टीने करायची असेल किंवा चाऱ्याच्या दृष्टीने जरी करायची असेल तर 100% हीच मका केली पाहिजे, कारण उत्पन्नही भरघोस भेटणार आहे। आणि जरी उत्पन्न नाही आपल्याला शेतात घालायचे असेल किंवा गुरांना घालायचे असेल तरी शेवटपर्यंत मका पण हिरवी राहते। तरी कृपया माझं पण सांगणं आहे, मी एक शेतकरी आहे, मीही नक्कीच ही मका पुढच्या वर्षी करणार आहे आणि सर्वांना माझं सांगणं आहे की ही मका नक्कीच करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, चालू वर्षी आम्ही बायोसीड कंपनीचा 9297 हा वाण आमच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे। तर या वाणाचं अतिशय उत्कृष्ट असं उत्पादन यावर्षी आम्हाला मिळालेलं आहे। हा वाण गुरांच्या चाऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि त्याचं उत्पादनही खूप चांगलं मिळालेलं आहे। तुम्ही पाहू शकतात की एक याच्यापासून तर शेंड्यापर्यंत चांगल्या पद्धतीचं मकाचं बी लागलेलं आहे आणि याची लाईनिंग एक असे लाईन्स घेतले तर एक 20 ते 21 लाईन आहेत आणि असं पूर्ण एक 40-45 बी भरतात। एका मक्याच्या याला कणसाला कमीत कमी एक 700 ते 800 म्हणजे बीज लागलेलं आहे आणि एकरी एक अंदाजे 40 ते 45 क्विंटल उत्पादन याच वाणापाशी आपल्याला मिळू शकते। पाऊस पण भरपूर झाला होता आणि मका काढणीला आलेली तरी हा वाण अजूनही हिरवाचे, त्याच्यामुळे नंतर एक 25 ते 30 टन चारा पण ह्याच्याद्वारे आपल्याला जनावरांसाठी मिळू शकतो। नमस्ते, मी प्रवीण गलांडे, मी एक शेतकरी आहे। मी किरण नवले यांच्या शेतात प्लॉट पाहणी करण्यासाठी आलो होतो। तर त्यांनी बायोसीड कंपनीची 9792 हा वाण लावलेला आहे। ही मकाची साईज पाहिली, साईज एकदम छान झालेली आहे, मका शेवट टोकापर्यंत भरलेली आहे। अशा लाईननी जर मकाचं हे पाहिले तर 40 ते 42 दाणे आहेत आणि आपण मोजून पाहूयाची ही 2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 ते 20 लाईन अशा आहेत. या मकाचं उत्पन्न एकरी 40 क्विंटलपर्यंत होतं आहे. आणि मकाची जर तुम्ही क्वालिटी पाहिली तर क्वालिटी पण खूप छान आहे. एक नंबर बाजारामध्ये विकण्यासारखी मका एक सुपर क्वालिटीची आहे आणि प्युअर नारंगी कलर आहे. धन्यवाद.